गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। 31 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार धरणाची एकूण पाणीसाठा 117.17 DMC इतका नोंदविण्यात आला आहे। धरणात सध्या 31,689 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून भीमा नदी पात्रात आज सकाळी 8 वाजल्यापासून 60,000 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग केला जात होता। तर आता दुपारी 1 वाजल्यापासून उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग 70,000 इतका करण्यात आला आहे। तर वीर धरणातूनही नीरा नदीत दुपारनंतर विसर्ग 42,000 इतका करण्यात आला आहे। आज सकाळी पंढरपूर येथे भीमा नदीतून 29,000 क्युसेक विसर्ग प्रवाहित होत असला तरी आता उजनी आणि वीर धरणातून वाढविण्यात आलेल्या विसर्गाने नदी काठाला पुराचा धोका उद्भवला आहे आणि हीच लक्षात घेत व्यास नारायण झोपडपट्टी व अंबिकानगर झोपडपट्टीच्या काही भागात उद्भवणारा संभाव्य धोका लक्षात घेत माजी नगरसेवक विक्रम शिरसट हे या ठिकाणी चंद्रभागा नदीची वाढणारी पाणी पातळी लक्षात घेत नागरिकांना सुरक्षा ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना देत आहेत। तर आवश्यकता भासल्यास इथल्या रहिवाशांच्या स्थलांतरासाठी विक्रम शिरसट यांनी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे अशी माहिती देण्यात आली।